पहाटेची वेळ सुमारे 5:30 कदमवाडीच्या बाजूला असलेल्या छोटी गल्ली तुकाराम खोंदल कामाची पिशवी खांद्यावर टाकून रोजप्रमाणे घराबाहेर पडले। जवळपास 20 वर्षांपासून हीच त्यांची रुटीन। पहाटे बाहेर पडणे, दिवसभर माळी काम, रात्री उशिरा घरी परत। त्या दिवशीही ते वुडलँड हॉटेलच्या बाजूला भागात गवत कापणे, झुडपं साफ करणे, फुलझाडांना पाणी देणे या नेहमीच्या कामात व्यस्त होते। सकाळ पुढे सरकत होती, आजूबाजूला शांतता होती, त्यांना काहीच वेगळं जाणवलं नाही। दूरवरून 2-3 पक्षी मोठ्याने उडून गेले, पण अशा वर्दळीच्या जागी हे नेहमीच म्हणून त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही। थोड्याच क्षणात बाजूच्या झुडपात काहीतरी हालचाल झाली। तुकारामांना ते आवाज क्षणभर जाणवलं, पण तरी ते काम सोडून उभे राहिले नाहीत। आवाज पुन्हा झाला, यावेळी हालचाल मोठी होती। त्यांनी कात्री खाली ठेवून त्या दिशेला पाहिलं आणि अचानक झुडपातून एक बिबट्या जोरात बाहेर आला। प्रसंग इतका अचानक घडला की त्यांना पळायलाही वेळ मिळाला नाही। बिबट्याने सरळ उडी मारून त्यांच्यावर हल्ला केला। त्याचा पंजा आणि दात एकाच क्षणात तुकारामच्या हातावर आणि खांद्यावर बसले। कपडे फाटले, त्वचा चिरली, रक्त बाहेर आलं। आवाज ऐकून काही लोक पळत आले। त्यांनी बिबट्यावर ओरडायला, दगड फेकायला सुरुवात केली। गोंधळ वाढत गेला। काही क्षणांनी बिबट्या मागे हटला आणि झाडीत गायब झाला। पण त्या काही सेकंदात तुकाराम खूप जखमी झाले होते। लोकांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला। हातावर खोल जखम, खांद्यात दंशाच्या खुणा, अंगावर धूळ माती। ते डोळे मिटत उघडत होते, दम घेत होते। त्यांना लगेच गाडीत बसून CPR हॉस्पिटलकडे धाव घेतली। त्याच वेळी घरात संगीता खोंदल दुपारी रुईकर कॉलनीमध्ये काम करत होती, नेहमीसारखी घरकामात गुंतलेली। तेव्हाच घरमालकांना फोन आला। त्यांनी फोन कानाला लावताच चेहरा बदलला। त्यांनी थरथरलेल्या आवाजात सांगितले, "ताई, तुमच्याकडे तातडीचं आहे, लगेच निघा." पण काय झालंय हे ते नीट सांगू शकत नव्हते, कारण फोनवर प्रियंकांनाही घाईत फक्त एवढंच बोललं होतं, "पप्पांवर बिबट्यानं हल्ला झाला." संगीताच्या पायाखालची जमीन सरकली, कपाळावर घाम आला, ती क्षणभर थिजलीच। घरमालकांनी तिला गाडीत बसवलं। गाडी चालत होती, रस्ते धावत होते, पण तिच्या डोळ्यापुढे फक्त नवरा। घरासमोर पोहोचताच तिला गर्दी दिसली। कुणीही स्पष्ट काही सांगत नव्हतं, फक्त आवाज, गोंधळ, ओरडणे। ती थरथरू लागली, श्वास अडकला आणि ती बेशुद्ध पडली। काही वेळानंतर लोकांनी तिला शुद्धीवर आणलं। तिच्या मनात आता एकच प्रश्न, तो जिवंत आहे का? CPR हॉस्पिटलमध्ये तुकारामना ताबडतोब उपचार सुरू झाले। त्यांच्या शरीरावर जखमा साफ केल्या गेल्या, रक्तस्राव थांबवला गेला। डॉक्टरांनी त्यांना स्थिर करण्याचा प्रयत्न केला। ते शुद्धीत होते। त्यांच्या ओठांवर एकच वाक्य, "माझ्या मुली, त्यांना शिकायचं आहे." दरम्यान संगीता हॉस्पिटलमध्ये पोहोचली। तिने पतीला जिवंत पाहिल्यावर ती ढसाढसा रडली। "जीवात जीवाला," असं तिने म्हणत त्यांच्या हातावर हात ठेवला। 4 मुलींचा निर्धार, प्रियंका, सारिका, रुपाली, दीपाली या 4ही मुली त्या दिवशी आईसोबत हॉस्पिटलमध्ये बसल्या होत्या। त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख स्पष्ट होतं, पण त्यांच्या डोळ्यात एक गोष्ट जास्त दिसत होती, आत्मविश्वास। त्या म्हणाल्या, "पप्पांनी आमच्यासाठी सारे कष्ट केले, आम्ही त्यांना आता धीर देणार." त्यांचे शब्द साधे होते, पण त्यात ताकद होती। तुकारामचे आयुष्य जसं होतं तसंच। करंजफेनच्या शाळेत 10वी पर्यंत शिक्षण, पुढे शिकायची इच्छा, पण घरची परिस्थिती परवडली नाही। वडील शेतमजूर, आई घरकाम करणारी, घरात तोंड जास्त, कमाई कमी। त्यामुळे शिक्षण थांबलं, कामाला सुरुवात झाली। लग्नानंतर कोल्हापुरात स्थायिक होऊन माळी काम करत कुटुंब चालवणे हीच त्यांची दुनिया। 4 मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी दिवसभर कष्ट, कधी 2-3 ठिकाणी काम, कधी रात्रीचे काम। मुलींचा अभ्यास, यात त्यांनी कधीच तडजोड केली नाही। आणि शेवटी बिबट्याचा हल्ला, तुकारामची बचाव, हॉस्पिटलमध्ये उपचार, संपूर्ण परिसरात पसरलेली भीती। हे सगळं खरं घडलं, कुठलीही भर घातलेली नाही, कुठलीही काल्पनिक गोष्ट नाही। ही स्क्रिप्ट त्या घटनेची तशीच मांडणी आहे, जशी ती घटना घडली। तुकाराम खोंदल, बिबट्याच्या हल्ल्यातून वाचलेले वडील आणि 4 मुलींच्या स्वप्नांसाठी दिवस रात्र मेहनत करणारे, शांत, साधे पण धडाडीचे माणूस।